आला आला हॅलो. तसेच आपले मित्र स्वर्गीय सुशांत मोरे यांचे बंधू सचिन मोरे यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचकावर यायचं आहे आणि स्थानापन्न व्हायचं आहे. सूरज शिंदे यांच्या बॅटमधून निघाला हा फ्री हिटचा चेंडू होता. त्यावरती चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं राम जानकी या संघाचं. आजच्या दिवसातील पहिला सामना. हॅलो. आणि हा रिव्हर्सचा अटेम्प्ट, परंतु त्यावरती अशी एक चोरटी धाव काढले सोनू बैद यांनी. एक बाईच्या स्वरूपात एक धाव घेतलेली आहे. सुंदर असा चेंडू, परंतु हा सोयर असा चेंडू. धावसंख्येत भर. पुणे 11 मागच्या वर्षीचा विजेता संघ, पुरंदर प्रीमियर लीग 2025चा विनर संघ पुणे 11 यांचा पहिला सामना राम जानकी सोबत. सुंदरसा चेंडू, निर्धावसा चेंडू. शुभम यांच्या सुंदरसा चेंडू हाताळलेला आहे. शेवटचा चेंडू, पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. त्यावरती पण मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु एकच धाव. सुंदरशी गोलंदाजी हाताळली ती म्हणजे शुभम यांनी राम जानकी या संघासाठी. दोन षटकाखेरी संघाची धावसंख्या झाली आहे. माफ करा, एका षटकाखेरी संघाची धावसंख्या झाली आहे ती 18 धावा. बिनगडी बाद 18 धावा. पाहूया यापुढील षटक हाताळण्यासाठी राम जानकी या संघाकडून कोण येत आहे. पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये 18 धावा कुठल्या आहेत पुणे 11 या संघाने. चांगली सुरुवात पाहायला मिळते आपल्याला पुणे 11 या संघाची. आणि यापुढील गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहेत. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय तो सुजल. आणि त्यांचा सामना करतील एक हार्ड हिटर फलंदाज सोनू बैद. पाहूया या षटकामध्ये काय होतंय.
लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेतली आहे. चेंडू आला आहे मागच्या दिशेने. एक धाव घेण्यापासून रोखू शकणार नाही आहेत. एका धावेने समाधान मानतात दोन्ही फलंदाज. संघाची धावसंख्या 1 ने वाढली आहे. धावसंख्या झाली आहे ती 19 धावा. या मैदानाचं वैशिष्ट्य आहे, या खेळपट्टीवर खूप जास्त धावा होतात, पण सकाळच्या सत्रामध्ये पाहायला गेलं तर थोडा ओलेपणा या विकेटवर असतो. त्यामुळे चेंडू थोडासा थांबून येतो. त्यामुळे कुठेसं फलंदाजांना खेळण्यासाठी चान्स मिळत नाही आहे हात खोलण्यासाठी. पुढील चेंडू सुजेलाचा सामना करेल तो सूरज. ऑफ साईडच्या दिशेने खूप बाहेर टाकलाय. पंचांनी नो चेंडू घोषित केलाय. नो चेंडू टाकला याचा अर्थ पुढील चेंडू फ्री हिट मिळणार आहे. सुंदर अशी संधी फलंदाजासाठी. पाहूया या चेंडूवर किती धावा गोळा करण्यात प्रयत्न करतायत ते सूरज. शफल झाले. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न. लेग साईडला भिरकावून लावलाय. सुंदर झेल पकडली आहे पण फ्री हिट असल्यामुळे फलंदाज बाद होणार नाहीये. सुंदर असे एफर्ट आपल्याला पाहायला मिळत आहेत क्षेत्ररक्षकाकडून. विघ्नेश याच्याकडून सुंदर झेल पकडली आहे लेग साईडच्या दिशेने. संघाची धावसंख्या 1 ने वाढली आहे. धावसंख्या झाली आहे 22 धावा. राम जानकी संघ अजूनही थांबून ठेवलाय समोरच्या फलंदाजांना मोठे फटके मारण्यापासून. पाहूया पुढील चेंडूवर काय होत आहे. लेग साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गेलाय सीमा रेषा पार. षटकार. आजच्या दिवसातील पहिला षटकार पुणे इलेव्हन या संघाचे हार्ड हिटर सोनू बैद यांच्या बॅटमधून. पुरंदर प्रीमियर लीग 2026 चा पहिला षटकार ही सोनू बैद यांच्या बॅटमधून आला आणि पहिला चौकारी त्यांच्याच बॅटमधून आला होता. पुणे इलेव्हन या संघाचे हार्ड हिटर सोनू बैद सुंदर फलंदाजी करताना. इनिंग ब्रेकमध्ये नॅशनल ए संघ आणि SKMM संघ या दोन्ही संघांची नाणेफेक होल्याची नोंद घ्यायची आहे आणि नाणेफेक झाल्यानंतर तुमचा जो निर्णय आहे तो त्वरित त्याच जागी सांगावा लागेल. याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. चला पुढील चेंडू सामना करतील सोनू बैद. पाहूया काय होत आहे. शफल झाले. लेग साईडला दिशेने खेळण्याचा प्रयत्न. बॅटवर सुंदरसा आलेला नाही तरी देखील 4 धावा मिळवल्या आहेत फलंदाज सोनू बैद याने. 4 या धावेने संघाची धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या होती ती 32. 32 धावा. बिनगडी बाद 32 धावा. अतिशय चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते दोन्ही सलामीवीर फलंदाजांकडून. पुणे इलेव्हन सुंदर अशी सुरुवात. पुढील चेंडू सामना करतील सोनू. पुन्हा एकदा लेग शॉटच्या दिशेने चेंडू भिरकावून लावला. चेंडू गेला सीमा रेषा पार. षटकार. सुंदर अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सोनू बैद याच्याकडून. मैदानाची आखणी पाहिली तर कुठेतरी ज्या एंडने आता फलंदाज फलंदाजी करतोय त्या एंडने लेग साईड थोडीशी जवळ आहे. त्यामुळे या एंडने सर्वात जास्तीत जास्त धावा घेण्याचा प्रयत्न फलंदाज करत असणार आणि त्यांना रोखण्यासाठी गोलंदाजांना तितकीच ताकद लावावी लागणार. पुन्हा त्या लेग साईडच्या दिशेने खेळलेला फटका. षटकार जाईल का. अरे हो षटकार गेलाय. चेंडू गेला सीमारेषा पार. षटकार. या 6 धावांनी संघाची धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या होते ती 44 धावा.
2 षटकं संपलेली आहेत. तिसरं षटक पाहूया कोण येतं घेऊन. तसेच रामजनकी संघाचे कर्णधार मंदार पुढील षटक घेऊन येतात. मंदार वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरं षटक. संघाची धावसंख्या खूप जास्त झालेली आहे पुनीत इलेव्हन आणि त्यांना कुठेतरी रोखण्यासाठी मंदार स्वतः गोलंदाजी करण्यासाठी आलेत. चला सामना त्वरित खेळवायचा, चालू करायचा आहे, वेळ लावायचा नाहीये. पंच आपण जरा दखल घ्यायची आहे. आपल्याला दिवसाभरात भरपूर सामने खेळवायचे आहेत. पुढील षटक घेऊन येतात मंदार आणि त्यांचा सामना करतील सूरज. पाहूया कशा प्रकारे उत्तर देत आहेत. मंदार याचा पहिला चेंडू, सामना करतील ते सूरज. रिव्हर्स पद्धतीचा फटका खेळलाय. पाहूया चेंडू कुठपर्यंत जातोय. चेंडू थांबवण्याचा प्रयत्न केला पण चेंडू निघून गेलाय चौकाराच्या दिशेने. संघाची धावसंख्या 4 ने वाढली आहे. धावसंख्या झाली आहे ती 48 धावा. सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. कुठल्याही संघाला सराव करण्यासाठी इथून चेंडू मिळणार नाहीये. त्याने आपला चेंडू घेऊन यायचा आणि बाजूला प्रॅक्टिस करायची आहे. चला रामजनकी आपण खूप वेळ घेताय. पुढील चेंडू मंदार याचा सामना करतील ते सूरज. शफल झालेत. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि रिव्हर्सचा प्रयत्न फसलेला आहे. चेंडू जातोय निर्धाव यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. संघाची धावसंख्या 44 धावसंख्येवर थांबलेली. 48 माफ करा 48 धावांवर थांबलेली. पुढील चेंडूचा सामना करतायत सूरज. लेग साईडच्या दिशेने टो लावला चेंडू. चेंडू गेला सीमा रेषा पार. सूरज हे दाखवून दिला मंदार याने आणि बाद केलं ते सूरज शिंदे अशा चांगल्या फलंदाजाला. आणि सूरज शिंदे यांची जागा घेण्यासाठी आलाय मॅन इन फॉर्म विशाल पाटील. मंदारेच्या गोलंदाजीवर पुढील चेंडूचा सामना करण्यासाठी येतील फलंदाज विशाल पाटील. पाहूया विशाल पाटील कशा प्रकारे उत्तर देत आहेत. रिव्हर्स पद्धतीने खेळलेला फटका ऑफ साइडच्या दिशेने गेला. चेंडू 4 धावांसाठी. आल्या पहिला चेंडूवर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न दाखवला आणि त्यात यशस्वी झाले आहेत फलंदाज विशाल पाटील. पाहूया पुढील चेंडूवर काय होतंय. संघाची धावसंख्या अतिशय जलद गतीने वाढते आहे. संघाची धावसंख्या झाली आहे ती 58 धावा. पुढील चेंडू मंदार यांचा सामना करतील विशाल पाटील. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न
आणि निर्धाव असा चेंडू. तिसरं षटक संपलेलं आहे. 3 षटकाखेरीज संघाची धावसंख्या झाली आहे 58 धावा. एक गडी बाद 58 धावा. शेवटचं षटक, पहिल्या इनिंग मधलं शेवटचं षटक आता हाताळण्यात येईल. नॅशनल ए संघ आणि SKMM संघ दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की त्यांनी हे षटक संपल्यानंतर लगेचच नाणेफेक होणाऱ्याची नोंद घ्यायची आहे. तर दोन्ही संघांच्या कर्णधारांनी मंचाजवळ उपस्थित राहायचंय. आणि सर्व टीमने लक्ष द्यायचंय. कोणीही मैदानामध्ये कचरा करायचा नाहीये. वारंवार सूचना दिलेल्या आहेत तरी पण लक्षात घ्यायचंय. आणि कोणीही मद्यपान किंवा पत्ते वगैरे कोणत्याही प्रकारचा इथे खेळ कोणताही खेळायचा नाही. फक्त क्रिकेट लक्ष द्या, क्रिकेटवर लक्ष द्या आणि क्रिकेटच खेळा. कुठल्याही खेळाडूने आणि अन्य व्यक्तींनी आपले दुचाकी मैदानात घेऊन जायचं नाहीये. जर मैदानात कोणी दुचाकी घेऊन गेलं तर त्याच्यावर मंडळाच्या वतीने कारवाई केली जाईल याची नोंद घ्या. आणि वैयक्तिक पहिल्या संघासाठी चौथं षटक घेऊन आलेत राम जानकी या संघाचे गोलंदाज. परंतु त्यांच्या पहिल्याच चेंडूवरती समाचार घेतलाय ते म्हणजे पुनीत इलेव्हन या संघाचे हार्ड हिटर सोनू बैद यांनी पहिल्याच चेंडूवरती खणखणीत दणदणीत षटकार ठोकलाय. सोनू बैद यांनी सुंदर फलंदाजी करताना सोनू बैद. हॅलो, सोनू बैद काय थांबायचं नाव घेत नाहीये. पहिल्याच चेंडूवर षटकार आलाय आणि या षटकाराने संघाची धावसंख्या झाली आहे. हॅलो, आणि सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. पुरंदर सेवा समिती यांनी नाश्त्यासाठी सकाळी सकाळी केळी ठेवण्यात आलेली आहेत. तर प्रत्येक संघाने खेळाडूने स्टेजपाशी येऊन केळी खायची आहेत जेणेकरून नाश्ता त्यांचा होईल. संघाची धावसंख्या झाली आहे ती 64 धावा. पहिलाच सामना जास्तीत जास्त धावांचा होईल असं वाटतंय. पुन्हा एकदा शॉर्ट पद्धतीचा चेंडू लेग साईडच्या दिशेने खेळलाय. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक खाली आणि झेल सोडलाय. झेल सोडलाय कोणाचा तर सोनू बैद याचा. संघाची धावसंख्या 4 ने वाढली आहे. धावसंख्या झाली आहे ती 68 धावा. अतिशय सुंदर असं प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळलेला फटका, चेंडू हवेत आहे आणि फलंदाज बाद झालाय. मोठा धक्का लागलाय तो पुनीत इलेव्हन या संघाला सोनूच्या रूपात. सोनू बैद याची जागा घेण्यासाठी फलंदाज येत आहेत ते मंदार. संघाची धावसंख्या झाली आहे 68 धावा. 2 गडी बाद झाली आहेत पुनीत इलेव्हन या संघाचे. आता या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. मी प्रसाद लाड यांना विनंती करतोय, प्रसाद लाड आपण पुढील सामन्याचा नाणेफेक करून घ्यायचा आहे. सचिन मोरे आपले मित्र स्वर्गीय सुशांत मोरे यांचे बंधू सचिन मोरे यांनी आपल्या या टुर्नामेंटला भेट दिली आहे. यापुढील सामन्याचा नाणेफेक आपण त्यांच्या हस्ते करणार आहोत. पहिल्या इनिंग मधील शेवटच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू आणि सामना करतील विशाल पाटील. पाहूया विशाल पाटील कशा प्रकारे उत्तर देतात. विशाल पाटील यांनी चेंडू भिरकावून लावलाय स्वतःच्याच बिल्डिंगच्या दिशेने. चेंडू गेला सीमा रेषा पार. षटकार. संघाची धावसंख्या 6 ने वाढली आहे. धावसंख्या होते ती 75 धावा. 2 गडी बाद 75 धावा. अतिशय मोठं असं आव्हान आपल्याला पाहायला मिळतंय. काय धावसंख्या गेली आहे पहिल्याच सामन्यात. ओपनिंगचा सामना आणि ओपनिंगच्या सामन्यामध्ये
संघाची धावसंख्या झाली आहे ती 75 धावा. अजूनही शेवटच्या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. पाहूया शेवटच्या चेंडूवर काय होईल, किती धावा गोळा करतील फलंदाज विशाल पाटील. समोरच्या दिशेने खेळलेला फटका, एक धाव घेतली, दुसऱ्या धावचा प्रयत्न होईल का, दुसरी आणि मिसफील्ड झालेली आहे. 2 धावा देखील झालेल्या आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव देखील पूर्ण झालेला आहे. अतिशय गचाळ असे क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय राम जानकी या संघाकडून. 3 धावा घेतलेल्या आहेत. या 3 धावांनी संघाची धावसंख्या झाली आहे 78 धावा आणि 79 धावांचं आव्हान दिलंय ते राम जानकी या संघाला. तसेच इनिंग संपलेली आहे. नॅशनल ए संघ कर्णधार आणि SKMM संघ कर्णधार, मी दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती करतो की त्यांनी नाणेफेकीसाठी मंचकावर यायचंय. स्टेजच्या बाजूला ज्या कोणी खेळाडूने बाईक्स लावल्यात त्या बाईक्स काढा आणि मागे पार्क करा. सागर कांबळे, अभि कांबळे, विशाल झंझने, सुबोध सावंत, मयूर काळे, विक्रम कांबळे, नामदेव शिंदे या सर्वांनी आपल्या गाड्या काढायच्या तर मागे लावायच्या. हॅलो, सर्वांना विनंती आहे, आज आपली PPL आहे, पुरंदर प्रीमियर लीग टुर्नामेंट आहे. या टुर्नामेंटला आपण सर्वांनी वैयक्तिक टी शर्ट बनवलेले आहेत. आम्हाला एक्साइटमेंट समजते, पण ज्या टी शर्ट तुम्ही घालता आणि त्याचे टी शर्टचं जे कव्हर असतं ते तुम्ही इथे तिथे फेकताय तर तसं करू नका. ज्या संघाचा खेळाडू या मैदानामध्ये कचरा करताना आढळेल त्याच्यावर आपण कारवाई करू, याची नोंद घ्या सर्व संघांनी. हॅलो, चला दोन्ही संघ वरती या. लवकरात लवकर आपली क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. सामन्याला विलंब नाही करायचा. रुपेंद्र माने आणि राम जानकी आपले फलंदाज लगेच पाठवायचे. सागर कांबळे, सामन्याला विलंब होतोय, थोडं लवकर करायचं जेणेकरून आपल्याला आजच्या दिवसात 14 सामने संपवायचे आहेत. थोडं यापुढील होणारा सामना नॅशनल ए विरुद्ध SKMM. नाणेफेक होते आपले मित्र सचिन मोरे यांच्या हस्ते. चला नाणेफेक करायची आहे. चला नाणेफेक करून घ्यायची आहे. ओके, SKMM संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे आणि आमंत्रित केलंय ते नॅशनल ए या संघाला फलंदाजीसाठी. तरी या पुढील इनिंगची लवकरात लवकर आपले क्षेत्ररक्षण लावायचंय. मी विनंती आणि करतो राम जानकी आपले फलंदाज लवकरात लवकर पाठवायचे. मंदार देशमुख कॅप्टन, थोडं त्वरित करा जेणेकरून आपल्याला 14 सामने संपवायचे आहेत. थोडे लवकरात लवकर आपले फलंदाज पाठवायचे आहेत. आपल्याकडे टाइम कमी आहे, लक्षात ठेवायचं आहे. मंदार देशमुख फलंदाज पाठवायचे आहेत कारण गोलंदाजीमध्ये पण थोडा टाइम गेलेला आहे. फलंदाजीला लवकरात लवकर जायचं आहे. चला मंदार, हॅलो 78 धावा झालेल्या आहेत. 79 धावांचं लक्ष आहे राम जानकी या संघाला 4 षटकांमध्ये. शशीभाऊ मैदानाचे आपले जे कर्मचारी आहेत त्यांना एक विनंती आहे की त्यांनी डस्टबिन आणून द्यायचं आहे. एक आजच्या दिवसातील सर्वात मोठा स्कोर ठेवलाय तो म्हणजे पुणे इलेव्हन या संघाने तब्बल 79 धावाचं लक्ष ठेवलंय ते म्हणजे राम जानकी या संघासमोर. पाहूया मंदार देशमुख व सागर कोणत्या प्रकारे फलंदाजी करतायत.
हॅलो. हॅलो. बाईक बाहेर लावायचे आहेत. पुणे तिलवण या संघाचा वैयक्तिक पहिलं व संघासाठी पहिलं षटक घेऊन आले ते म्हणजे सोनू बैद आणि सामना करतील धडाकेबाज फलंदाज मंदार देशमुख. राम जानकी या संघाचे फलंदाज मंदार देशमुख. पाहूया कोणत्या प्रकारे फटके सजवत आहेत. तब्बल 79 धावांची गरज. पहिला चेंडू निर्धावाचा चेंडू दिवसचा अटेम होता, परंतु आम्ही मंदार गुरवांना वारंवार विनंती करतोय, ज्या दुचाकी स्टेजच्या बाजूला लावल्या आहेत त्या कृपया काढाव्या. का होतं आहे की दुसऱ्या दुचाकी येऊन परत तिथे पार्किंग करतायत. जर तुम्ही काढल्या तर तिथे कोण पार्किंग करणार नाही. नम्र विनंती करतोय. एका दुसऱ्याला बघून सुंदर गाड्या असा पार्किंग होत फटका. आहेत. मंदार देशमुख याचा आपल्या कव्हरच्या व्यासपीठाच्या दिशेने. बाजूला पार्किंगची भरपूर जागा आहे, व्यवस्था केलेली आहे तिथे. सागर कांबळे, अभि कांबळे, भास्कर, सागर सुंदर ए सागर सुंदर असा सागर कांबळे. चेंडू. कोणाचे फलंदाजी पासून थोडस थांबवलंय सोनू बैद यांनी. 7546 सुंदरसा फटका लेगसाईडच्या दिशेने मंदार गाडी देशमुख. तिकडे घे. पाहूया, परंतु गच्चाळ असे क्षेत्रक्षण पाहायला मिळालं ते म्हणजे पण मंदार याच्याकडून एक साधा सोपा झेल सोडलाय मंदार देशमुख यांनी, सॉरी मंदार यांनी. हॅलो. जे सीमारेषेजवळ खेळाडू उभे आहेत त्यांनी थोडं लांब राहायचंय. सागरेचा सुंदरसा फटका SKMM. पाहायला मिळाला. तुमच्या पुढे जे खेळाडू उभे आहेत त्यांना जरा मागे घ्या. शेखर चालू गडार सामन्यामध्ये स्टेजवर यायचंय. कोणी मैदानात जायचं नाहीये. वेळ झाली आहे 8:30. ट्रॅकवर तीन धावा. कोणीही सराव करू नये, नम्र विनंती आहे. एक ओवर 6 रन. बहुत ही अच्छा ऑर्डर यहाँ पर सोनू बैद ने. पावर प्ले का ओवर, टारगेट बहुत बड़ा, बड़े शॉट्स लगाने की ज़रूरत है यहाँ पर दोनों ही बल्लेबाज को. मंदार देशमुख को अभी तक कोई भी विकेट नहीं खोया, हालांकि पिछले ओवर में एक चांस ज़रूर था स्क्वायर लेग की दिशा में, कैच छोड़ा वहाँ पर. देखना पड़ेगा क्या उस जीवन दान का फ़ायदा उठा पाते हैं या नहीं यहाँ पर मंदार देशमुख. दुसरं षटक घेऊन येत आहेत सूरज शिंदे. 79 का टारगेट, बहुत बड़ा लक्ष्य यहाँ पर रामजान की 11 के लिए. धन्यवाद. त्या दुचाकी स्टेजच्या बाजूला लावल्या होत्या त्या काढण्यात सूरज. आल्यात. अगला ओवर धन्यवाद. लेकर आए यहाँ पर सूरज शिंदे. 73 रनों की अभी भी जरूरत यहाँ पर. 73 रन 18 गेंदों में, बहुत बड़ा लक्ष्य यहाँ पर. हर एक गेंद पर चौका या छक्का लगाना पड़ेगा यहाँ पर अगर मैच को जीतना है तो, जो कि बहुत ही बड़ा. और इसी बीच लेग साइड पे घुमा के मारना चाहते थे, फुल एंड डिलीवरी थी, काउ कॉर्नर की दिशा में मारना चाहते थे. डॉट बॉल यहाँ पर सदर चालू असलेला सामना राम जानकी आणि पुनीत 11. त्यानंतर होणारा सामना SKMM विरुद्ध नॅशनल A. त्यानंतर होणारा सामना अजिंक्य 11
उरुदन नुक्कड 11. लेग साइड पे त्यानंतर होणारा सामना पुरंदरे संघ ए व सुशांत 11 आणि त्यानंतर होणारा सामना पुरंदरे बी विरुद्ध नॅशनल बी. 1 रन, 2 गेंदे 7 रन. सर्व संघांच्या खेळाडूंना विनंती आहे तुम्ही दिवसभर मैदानात उपस्थित राहा. हे क्रिकेट सामने आपल्यासाठीच आहेत. आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळेच हे सगळं व्यवस्थित होऊ शकतं. और इसी के साथ एक और यहाँ पर पहला यहाँ पर विकेट गिरता हुआ विशाल पाटिल ने बहुत अच्छा कैच पकड़ा वहां पर. इसी के साथ पहला झटका. शेखर, सर्व संघांना विनंती आहे, संध्याकाळी आपले सामने संपले, सर्व संघांनी सर्व खेळाडूंनी मैदानात थांबायचं आहे. काही महत्त्वाच्या विषयावर चर्चा आहे. तरी आपली सर्वांना विनंती आहे की जरी आपली टुर्नामेंट आपला आजचा दिवस संपला संध्याकाळी, तरी देखील आपण सर्वांनी मैदानात थांबायचं ही आपल्याला विनंती आहे. पहला विकेट यहाँ पर गिरता और उसके साथ तीसरे बल्लेबाज आ चुके हैं यहाँ पर सर्व अजय. खेळाडूंनी आपल्या बॅग्स बॅट याची काळजी घ्यावी. इथे तिथे कोणाच्याही जीवावर ठेवू नका आणि स्टेज जवळ पण ठेवू नका. हर गेंद में बड़ा शॉट लगाने की जरूरत. यहाँ पर मैच को जीतना है तो अजय ऑन स्ट्राइक, लेग साइड पे घुमा के मार दिया है. कॉर्नर की दिशा में बॉल जा रही है. 1 बाउंस और अच्छा फील्ड किया ऊपर मिड विकेट के खिलाड़ी ने. 2 रन लेने में सफल यहाँ पर दोनों ही बल्लेबाज. स्कोर बढ़कर पहुंच गया 9 रन 9. लो फुल टॉस यहाँ पर टॉपेज लगी है गेंद शॉर्ट मिड विकेट की दिशा में और इसी के साथ बहुत ही अच्छा कैच वहां पर. प्रत्येक संघांना विनंती आहे Complete जेव्हा किया. आपला सामना चालू असेल तर आपला एक अतिरिक्त खेळाडू व्यासपीठावर पाठवायचा आहे गुणलेखकाच्या बाजूला. सर्वांना नम्र विनंती आहे. अजय यहाँ पर निराश होकर वापस पेवेलियन लौटेंगे और उसको रिप्लेस किया यहाँ पर विघ्नेश ने, जो कि 1206 नंबर की जर्सी पहनी है. उन्होंने हर एक गेंद में चौका या छक्का लगाने की जरूरत. विघ्नेश मैच यहाँ पर हाथ से फिसलता हुआ राम जानकी के टीम के हाथों से ऐसा नजर आ रहा है. शॉर्ट ऑफ लेन डिलीवरी वापस से सेम दिशा में गई है गेंद. बॉल कैच होती है कि नहीं देखना पड़ेगा और ये थोड़ा सा वहां पर फंबल करते हुए मिस जज कर दिया वहां पर कैच को और इसी के साथ एक ड्रॉप. उस ड्रॉप के साथ 2 रन कंप्लीट किया यहाँ पर विघ्नेश ने और हितेश ने कैच वहां पर छोड़ा और इसी के साथ दूसरे ओवर की समाप्ति 11 रन. अभी भी राम जानकी या संघाच्या 2 षटकानंतर 11 धावा झालेल्या आहेत. लक्ष्य खूप मोठा आहे. 68 रनों की जरूरत है यहाँ पर. 12 गेंदों में 12 छक्के लगाना पड़ेंगे यहाँ पर मैच को जीतना है तो. नवीन गोलंदाज अजय तोडकर तिसरं षटक घेऊन येतील संघासाठी. वैयक्तिक पहिलं व संघाचं तिसरं षटक. जोरात त्वरा करा लवकरात लवकर. अजून आपले 14 सामने शिल्लक आहेत. प्रत्येक सामन्यामध्ये एका इनिंगसाठी 15 मिनिटं ठेवलेले आहेत. याचं लक्ष द्या खेळाडूंनी. दोनों ही भाई आमने सामने. अजय तोड़कर मिस्ट्री स्पिनर यहाँ पर गेंदबाजी करेंगे. सागर को सागर ऑन स्ट्राइक. 12 गेंदों में 12 बाउंड्रीज लगाने पड़ेंगे. 12 छक्के लगाने पड़ेंगे. SKMM तुम्ही नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण घेतलंय. लवकर सुरुवात करायची आहे.
ओ बाहर गई गेंद, वाइड का इशारा अंपर का, थोड़ी सी बाहर थी वो ट्रैम लाइन के। वाइड के साथ स्कोर बढ़कर पहुंच गया है 12 रन, 12 रन ऑन द बोर्ड। फील्ड की थोड़ी सजावट करते हुए यहाँ पर, मगर मुझे येथे लगता है समितीतर्फे केळी ठेवण्यात आलेली आहेत, तर त्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा. सर्व खेळाडूंनी याचा लाभ घ्यावा. बैट्समैन को रूम नहीं देना चाहते, इसलिए बाहर रखे ये गेंद वाइड यॉर्कर के लेंथ पे, और ये थोड़ा सा वहां पर लाइन को चेंज किया और फुलर लेंथ डिलीवरी, डॉट बॉल। गोलू जी आपका हार्दिक हार्दिक स्वागत। इसी बीच अजय, सेम डिलीवरी थी, लेग साइड पे घुमा के मार दिया है, स्क्वायर लेग की दिशा में गई है गेंद, मिड विकेट की दिशा में। 6 रनों के लिए ये शुरुआत पहले होनी चाहिए थी। पहले ही ओवर में अगर बड़े हिट्स आते तो शायद मैच बना सकते थे अपनी टीम के लिए, बट ऐसा नहीं हुआ और इसी के साथ स्कोर बोर्ड बढ़कर पहुंच गया है 19 रन, 19 दो बॉल। सेम शॉट खेलना चाहते थे वहां पर, बॉर्डर मैच लगी नीचे, अलोंग द कारपेट जा रही है, स्क्वायर लेग की दिशा में गेंद, 1 रन। अब केवल और केवल औपचारिकता रह चुकी है यहाँ पर इस मैच में, क्योंकि अभी वो जो टारगेट है वो बहुत बड़ा, वो चेज नहीं हो सकता अभी। हालांकि 9 गेंदे में 9 छक्के लगाए तो भी बहुत मुश्किल। लेग साइड में घुमा के मार दिया है, बॉल जा रही है स्क्वायर लेग की दिशा में, डीप स्क्वायर लेग, डीप मिड विकेट के बीच में, 1 रन। थोड़ा सा यहाँ पर मैं कहना चाहूँगा रन रेट को थोड़ा बढ़ाना पड़ेगा यहाँ पर। अगर ये हार भी गई है पहली मैच राम जानकी तो भी। वाइड का इशारा अंपर का, क्योंकि उनके जो ग्रुप में है 4 टीम है, तो राम जानकी, पुनीत 11, SKMM और नेशनल है, ये 4 टीम है उनके ग्रुप में, तो उनको हालांकि हार भी गए तो चांस है। और इसी के साथ बैक ऑफ लेग डिलीवरी, और ये कैच हो सकता था वहां पर, थोड़ी सी नीचे डिप कर गई गेंद, 1 रन। और दूसरा रन की कोशिश जरूर थी वहां पर, मगर मिलेगा नहीं। स्कोर मूव्स ऑन टू 21, 21 रन, 24 ओके सॉरी 24 रन। रन रेट को यहाँ पर बढ़ाने की जरूरत, यहाँ पर जितना हो सके उतना टारगेट के क्लोज में जाने की जरूरत यहाँ पर राम जानकी की टीम को, अगर टूर्नामेंट में बने रहना है तो। और इसी के साथ तीसरे ओवर की समाप्ति, 3 ओवर 25 रन। नॅशनल 11A विरुद्ध SKMM या पुढील सामना. जसं चौथा षटक हा सामना संपला रे संपला. दोन्ही संघांनी इकडे लक्ष द्या. SKMM आपलं क्षेत्ररक्षण आहे. जसा तो सामना संपला रे संपला की आपण क्षेत्ररक्षणासाठी आज जायचं आहे. नॅशनल 11A सामना संपल्या आपण लगेच फलंदाजीसाठी जायचं आहे. धन्यवाद. आखिरी ओवर लेकर आएंगे यहाँ पर विशाल पाटिल। शशी सामना संपल्यानंतर उचला, कारण लाईव्ह चालू आहे. शफल करके लेग साइड पे मारना चाहते थे, डॉट बॉल, अच्छा लेंथ वहां पर, अच्छा लाइन एंड लेंथ यहाँ पर मेंटेन करते हुए विशाल पाटिल, पुनीत 11 के लिए। विशाल पाटील हे एक उत्कृष्ट फलंदाज सुद्धा आहेत आणि एक उत्कृष्ट गोलंदाज सुद्धा आहेत ते. और ये डायरेक्ट लगी गेंद स्टंप पे और इसी के साथ आउट। विघ्नेश यहाँ पर बोल्ड आउट होंगे, उनको लगा था ये नो बॉल है, हालांकि नो बॉल हो सकती थी मगर डायरेक्ट आके बॉल लगी स्टंप्स पे। हॅलो सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की मैदानामध्ये कोणीही कचरा कुठेही टाकू नका. ज्या डस्टबिन ठेवले त्या ठिकाणी टाकायचं आहे, त्याचाच वापर करायचा आहे.
या मैदानाची पूर्ण जी साफसफाई आहे ही मागील 2 दिवसापूर्वी आपले मित्र आपले सहकारी श्री संदीप पानसांडे यांच्या माध्यमातून करण्यात आली. गेले 4 दिवस या ठिकाणी सर्व BMCच्या गाड्या BMCचे अधिकारी यांच्या माध्यमातून ही सर्व साफसफाई श्री संदीप पानसांडे यांनी करून दिल्याबद्दल पुरंदर सेवा समितीच्या वतीने आपले आभार. हे आपलं मैदान आपल्या घरासारखं आहे. कृपया कोणी कचरा कुठेच टाकू नका. पुन्हा विनंती करतो की या ठिकाणी डस्टबिन ठेवलेत त्या डस्टबिनमध्येच कचरा टाका. आणि पुन्हा एकदा संदीप पानसांडे यांनी हे संपूर्ण मैदान साफ करण्यासाठी जे सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचा मनापासून आभार. आशीष देवड़ेकर ऑन स्ट्राइक, सीधा उठा के मार दिया वहाँ पर मिड ऑफ की दिशा में, लॉन्ग ऑफ की दिशा में फील्ड किया वहाँ पर 1 रन. यहाँ पर बड़े हिट्स लगाने की जरूरत ताकि थोड़ा तो स्कोर के आजू बाजू पहुंचे ताकि उनका रन रेट जरा मेंटेन हो सके. हॅलो 2-3 बड़े हिट्स सर्व संघांना विनंती आहे जी आपली सीमारेषा आहे ना त्या सीमारेषेच्या 5 फूट लांब बसावे सगळ्यांनी. सीमारेषेजवळ चिटकून बसू नये. कॉटन बोर्ड का चांस वहां पर थोड़ा सा यहाँ पर मिस होता हुआ. अच्छा एफर्ट जरूर था वहां पर फॉलो थ्रू पे विशाल का. SKMM संघ 4 बॉल झाले. शेवटचे 2 चेंडू राहिलेले आहेत. आपण तयार राहायचं आहे. जसा सामना संपला आपण क्षेत्ररक्षणासाठी जायचं आहे. SKMM बड़ा हिट लगाने की जरूरत वहां जरूर थी. रनिंग कैच हो सकती थी वहां पर. लॉन्ग ऑन की दिशा में ड्रॉप हुआ वहां पर. लास्ट बॉल 1 टू गो. शेवटचा चेंडू आणि आता लगेच त्वरित SKMM क्षेत्ररक्षणासाठी जायचं आहे. शेवटचा चेंडू आहे. तो संघ बाहेर येईपर्यंत आपण आज जायचं आहे. पुनीत 11 अभिनंदन पहिला सामना जिंकल्याबद्दल. और इसी के साथ पहला मैच को जीत लिया यहाँ पर पुनीत 11 ने. शेवटच्या चेंडूला 4 धावा आल्यात त्यांनी. हा गुणलेखकांनी लक्षात ठेवा पुढील सामन्यासाठी गुणलेखक म्हणून कोण काम करतंय. चला SKMM पंच गेलेत. लवकर पंच गेलेले आतमध्ये. आणि सर्व संघांना विनंती आहे सीमारेषेपासून जरा 5 फूट लांब उभे राहा. लांब बसा. सहकार्य करा.